नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आम्ही निघालो आहोत कल्याणमधून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या दुर्गडी किल्ल्यावरती। किल्ल्याच्या पायथ्याशी मोठमोठे आकाशपाळणे होते, तसेच देवीच्या ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य अशी विविध प्रकारचे दुकानेही पायथ्याशी होती। प्रवेशद्वाराच्या इथे सुंदर असे डेकोरेशन होते, तसेच प्रवेशद्वाराच्या समोरच श्री हनुमानाची भव्य अशी मूर्तीची स्थापना होती। तिचे दर्शन घेतले आणि आम्ही पुढे निघालो गडावरती जाण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज तसे ऐतिहासिक असणारे मावळे यांच्याविषयी ऐतिहासिक माहिती तेथे लिहिलेली होती। ती वाचत आम्ही पुढे गडावरती जाण्यास निघालो। मंदिराकडे जात असताना काही पायऱ्या लागल्या, त्या पायऱ्या चढत आम्ही मंदिराकडे जात होतो। मंदिरात जाण्यासाठी खूप गर्दी होती। आम्ही सर्व लाईनीमध्ये उभे होतो। समोरच महिला भजनी मंडळ यांचे भजन चालले होते। बाजूला 3 शक्ती विद्यापीठांची स्थापना होती। त्यांचे दर्शन घेत आम्ही पुढे मंदिराकडे निघालो। मंदिराच्या बाहेर ताज्या फुलांचे सुंदर डेकोरेशन होते। गाभाऱ्यात प्रवेश करण्याआधी मंदिराच्या प्रथम पायरीचे आणि उंबऱ्याचे दर्शन घेत गाभाऱ्यात पोचलो। समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अप्रतिम असे डेकोरेशन ही केलेली होती। गाभाऱ्यामध्ये अतिशय शांतता ही जाणवत होती। नवरात्रीमुळे तिथे खूप गर्दी असली तरीही गाभाऱ्यामध्ये खूप शांतता होती। दर्शन घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर निघालो। जात असताना समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि गडावरून खाली उतरण्यास निघालो। गडावरून खाली उतरत असताना आम्हाला समोरच गणपती बाप्पा यांची सुंदर अशी मूर्ती दिसली। आम्ही सर्वांनी एक एक करून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। बाप्पाचे दर्शन घेत असताना सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना करत बाप्पाचे दर्शन घेतले आणि गडावरून खाली उतरण्यास निघालो। अशा प्रकारे आम्ही किल्ल्यावरून आता खाली उतरलेलो आहोत। सर्व मैत्रिणी एकत्र येऊन आम्ही घरी जाण्यासाठी ओलाची वाट बघत आहोत। तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।